नमस्कार. सकाळच्या महाराष्ट्र माझात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर राज्यातल्या ठळक. आता बातमी येऊ घातलेल्या मराठी चित्रपटाची. अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला धूम टू धमाल हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. विनोदी ढंगाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी व्यक्त केलाय. जीवनातल्या अपयशाला कंटाळलेले कुणाल आणि राहुल हे तरुण एका डॉनच्या तावडीत सापडतात. यातून सुटण्याचा एकमेव पर्याय म्हणजे डॉनच्या मुलीचं प्रतिस्पर्धी टोळीच्या गुन्ह्यांपासून संरक्षण करणं. हे सर्व प्रकार घडत असताना झालेलं कथानक म्हणजेच धूम टू धमाल. केवळ कॉमेडीच नव्हे तर ऍक्शन आणि थ्रिलचाही या चित्रपटात समावेश आहे. अशोक सराफ यांनी यात दुहेरी भूमिका साकारली आहे. ऍक्शन आणि थ्रिल असला तरी धूम टू धमाल मध्ये कॉमेडीवर जास्त भर दिल्याचं दिग्दर्शक सचिन गोस्वामी सांगतात. धूम टू धमाल हा एक मसाला फिल्म आहे. ऍक्च्युअली धमाल कॉमेडी आहे, इमोशन्स आहेत, त्यानंतर रोमांस आहे, गाणी आहे, असा एकूण एक पॅकेज आहे. हा विनोदी चित्रपट आहेच आणि लोकांच्या मनोरंजनाला उतरेल अशी माझी खात्री आहे. त्याचबरोबर लोकांना काही थ्रिल आणि हे दाखवण्यासाठी त्या अनुषंगाने जे काही विनोद घडतील त्याचं रूपांतर आपण थोड्याशा रहस्यमय याच्यामध्ये घेतलेलं आहे. अशोक सराफ यांच्याबरोबरच चित्रपटात मोहन जोशी, सुशांत शेलार, पुष्कर जोग, श्वेता मेहेंदळे आणि सिया पाटील यांच्याही भूमिका आहेत. धूम टू धमाल नक्कीच धूम ठोकणार असा विश्वास चित्रपटातल्या कलाकारांनी व्यक्त केलाय. नाही दादा, मी नाही, हेनी मारला असेल, हा मासे खातो. ईटीव्ही न्यूज, मुंबई. सकाळच्या महाराष्ट्र माझात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात काही क्षणातच राष्ट्रीय बातमीपत्रात विश्वाससह. नमस्कार.